सरिता कौशिक. काय नाव घेतलं मी? सरिता कौशिक. त्या सध्या एबीपी माझाच्या संपादिका आहेत आणि अनेक प्रयोग करत असतात. याच्या आधी वर्षानुवर्ष राजीव खांडेकर हा माझा मित्र, त्याचा एक अमिट असा ठसा एबीपी माझावर होता आणि एबीपी माझाचं व्यक्तिमत्व त्याच्याशी इतकं एकरूप समरस झालेलं होतं की राजीव खांडेकर आणि एबीपी माझा आपण वेगळं करू शकत नव्हतो. अशा वेळेला ज्या वेळेला नागपूरहून सरिता कौशिक आल्या तेव्हा थोडस मनामध्ये साशंकता होती की काय एकूण कसं त्या एक जी इमेज राजूंनी निर्माण केलेली आहे त्या पार्श्वभूमीवर कसं स्वरूप देतील, याला काय वेगळं करतील, कशा प्रकारे तो ब्रँड कॅरी करतील. खरंच एक आनंदाची, अभिमानाची, कौतुकाची आणि त्याबद्दल त्यांना सलाम करण्याची गोष्ट आहे की सरिता कौशिक यांनी आपला तर एक ब्रँड स्वतःचा सरिता कौशिक हा तर पाहता पाहता बनवलाच, पण एबीपी माझाला देखील त्यांनी अनेक नवीन टर्न असे दिले की ज्यामुळे एबीपी माझाचं एक नवं वळण देखील लोकांना आवडलं. एक नवा आविष्कार, एक नवी पद्धत त्याची आविष्काराची ती आवडली. त्यामुळे सरिता कौशिक यांचं मनपूर्वक अभिनंदन तर करतोच, पण त्यांनी जे नवीन उपक्रम हातात घेतले त्यातला आता लेटेस्ट आहेत की त्या काही व्हीव्हीआयपींचे पॉडकास्ट करणार आहेत आणि त्याचा पहिला पॉडकास्ट हा त्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर केला. या पॉडकास्टचं वैशिष्ट्य म्हणजे एक सरिता कौशिक यांची स्वतःची एक ठसकेबाज अशी प्रश्न विचारण्याची पद्धत आहे. ते असे प्रश्न जे आहेत ते असे कोर्टामध्ये म्हटलं तरी चालेल त्या पद्धतीने असे विचारतात की समोरच्याला त्याचं उत्तर द्यावं तर लागतं, पण ते खरंही द्यावं लागतं. याचं कारण तो प्रश्नच इतका पारदर्शक असतो किंवा इतका डिमांडिंग असतो की नाही, तुम्ही बोललं पाहिजे काय जे आहे ते. आणि त्याप्रमाणे त्यांनी अमृता फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीच्या वेळेला या आधीच्या अमृता फडणवीसांच्या सगळ्या मुलाखती मी नुसत्या पाहिल्या नाही, तर माझ्याकडे सेव्ह आहेत. त्यांचे सगळे व्हिडिओ त्यांचे आलेले आतापर्यंत सेव्ह, एक वेगळं कंपार्टमेंट, जसं देवाभाऊन करताय, जसं एकनाथजी आहे, हे अजितदादा आहे, तसं एक मोठं फोल्डर हे अमृता वहिनी करताय. तर मला असं लक्षात आलं की यावेळेला सरिता कौशिक यांच्याशी बोलताना अमृता वहिनी अतिशय सावध होत्या, खूप सावध होत्या. याआधी त्या थोडं असं बिनधास असं त्यांचं स्वरूप असायचं की प्रश्न विचारला ठाक, म्हणजे फार त्याच्यावर त्यांना विचार करायला लागत नव्हता. जे उत्स्फूर्तपणे त्यांना वाटतंय ते त्या बोलत होत्या. पण कालच्या या मुलाखतीचं वैशिष्ट्य सरिता कौशिक यांनी घेतलेलं मला असं वाटलं की सरिता कौशिक जेवढे आक्रमक होत्या त्या तुलनेमध्ये ऑफेन्सिव्ह होत्या, त्या तुलनेमध्ये अमृतावहिनी डिफेन्सिव्ह होत्या. म्हणजे अमृतावहिनी प्रत्येक वाक्य उच्चारताना विचार करत होत्या की आपण हे बोललं तर याचे काही विपरीत परिणाम होणार नाहीत ना. एक असं सावधपणा होता त्यांच्या संपूर्ण मुलाखतीमध्ये. आणि तो का आला हे आपल्याला माहिती आहे. मध्यंतरी त्या जे चौपाटीवर काही हे झालं, कपडे विपडे याच्याबद्दल त्यांच्यावर जी टीका झाली, ट्रोलिंग झालं, हे झालं. त्यानंतर देवेंद्रजींशीही त्यांचं बोलणं झालं आणि देवेंद्रजींनीही त्यांना काही सूचना केल्या आहेत, त्यांनीही सांगितलं. आणि त्यानंतर त्यांनी एकूणच आपला आविष्कार, आता परवा त्यांचा एक त्यांच्या दिविजा फाउंडेशनचा एक कार्यक्रम झाला, तोही अत्यंत डिसेंट आणि मोठमोठे व्हीव्हीआयपी असलेले, आणि असं एक डिग्निटी होती त्या कार्यक्रमाला, एक असा दर्जा होता. आणि त्याच्यामध्ये कुठेही, आणि मला त्यातलं कौतुक त्या ह्याच्यातलं फारसं कोणी नोट नाही केलं त्या कार्यक्रमाबद्दल, पण दिविजांनी जे भाषण केलं, सूत्रसंचालन केलं, तेही अत्यंत सुंदर होतं. त्या अमृता आणि देवेंद्र या दोघांच्या, या आईबापांच्या लेकीने जसं करावं तसं अत्यंत रेखीव, आखीव आणि फार छान केलं तिने. एक वेगळं पोटेन्शियल आहे. अर्थात अमृता वहिनी सांगितलं की तिला काही राजकारणात यायचं नाही,
चांगलं भाषण करते म्हणून काही ती राजकारणात येणार नाही. तिला लॉमध्ये इंटरेस्ट आहे. ती वकील आणि जज नंतर होण्याच्या महत्वाकांक्षेमध्ये आहे. तर त्यामुळे ती काही राजकारणात येणार नाही. त्या मुलाखतीमध्ये एक वाक्य फक्त असं बोलल्या अमृता वहिनी, की ज्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते. बाकी त्या खूप सावध होत्या. ते कपड्यांचा विषय असो, सार्वजनिक जीवनात भाग घेण्याचा विषय असो, आत्तापर्यंतच्या परंपरेतल्या मुख्यमंत्र्यांच्या बायका आणि त्यांचं असलेलं वेगळेपण असो, या प्रत्येकाबाबत त्यांनी उत्तर दिलेलं परफेक्ट होतं, समर्पक होतं. एकच वाक्य त्या बोलल्या आणि ते वाक्य थोडंसं संदर्भ जर त्याचा एक लक्षात घेतला तर नाही ते खळबळजनक वाटणार. कारण तो विषय होता की सरिता कौशिक यांनी त्यांना विचारलं की तुम्ही तर बँकिंग क्षेत्रात आहात, त्यामुळे घरातले सगळे आर्थिक व्यवहार वगैरे तर तुम्ही बघत असणार हे उघडच आहे. पण स्वतः देवेंद्र देखील एक चांगले अर्थशास्त्री आहेत. तर त्यांचं काही कॉन्ट्रिब्युशन या सगळ्या आर्थिक याच्या संदर्भात असतं का? तर त्याच्यावर त्या पटकन असं म्हणाले की दिया तले अंधेरा. म्हणजे ते काही करत नाहीत ते असं आर्थिक याच्यामध्ये वगैरे नाही. उलट त्यांनी सांगितलं की त्यांना कटिंगला जायचं असतं तेव्हा देखील पैसे मला मागतात. मी मात्र मला काही मोठी शॉपिंग करायचं असेल तर त्यांच्याकडून मागते. पण आतापर्यंत त्यांनीच माझ्याकडून बरेचसे घेतलेले पैसे अजून बाकी आहेत ते कधी आता देतात. मुद्दल, व्याज नको पण मुद्दल वगैरे असं थोडंसं लाईट वेटमध्ये पण त्यांनी फार छान घेतलं. प्रसन्न अशी ती मुलाखत झाली. तर त्याच्यामध्ये आता हा दिया तेरे अंधेरा हा जो उल्लेख आहे ना, त्याच्या संदर्भात मी असं म्हणेन की नकळत अमृता वहिनींनी देवेंद्रजींच्या मध्ये असलेल्या एका दोषाकडे त्यांच्याही नकळत असं मी म्हणेन अंगुली निर्देश केला. याचं कारण असं आहे की देवेंद्र एकतर वेळ देऊ शकत नाही. आता ते आता मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून तशी अपेक्षा करणंही अवघडच आहे. काय आता बघतो ना आपण त्यांचे कार्यक्रम कसे किती असतात वगैरे वगैरे. त्यामुळे असा तोही एक त्यांच्या मनामधली खंत असेल, राग नाही पण खंत. कारण त्यांचं ते एक नातं जे आहे ते एका वेगळ्या पातळीवर त्यांनी नेलेलं आहे आणि ते पातळी फार मॅच्युअर अशी आहे. एका परिपक्व अशा पातळीवर त्या दोघांचं नवरा बायको म्हणून असलेलं नातं असल्यामुळे असं राग वगैरे नाही, पण खंत आहे की मला पुरेसा वेळ ते देऊ शकत नाही, पण माझी आता अपेक्षा नाही. मी माझ्या माझ्या ह्याच्यात मला स्वतःला अडकवून घेतलेलं आहे. दुसरं दिया तले अंधेरा हा जो वाक्प्रचार आहे त्यांनी वापरलेला, तो मला आणखीन एक वेगळा राजकीय संदर्भ देऊन गेला की तो अमृता वहिनींच्या मनात आहे की नाही मला माहिती नाही. पण असं आहे की भारतीय जनता पक्षाच्याच नेत्यांना असं वाटतं की दिया तले अंधेरा आहे. म्हणजे आमच्याच बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्या कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्येच थोडंसं दुर्लक्ष होतं देवेंद्र भाऊंकडून आणि त्याच्याबद्दल त्यांना खंत असते. त्यांना असं वाटतं की ते एकनाथ शिंदेच्या लोकांकडे लक्ष देतात, अजितदादांच्या देतात, इव्हन राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याही बाबतीमध्ये ते जास्त एक संवेदनशीलपणाने रिस्पॉन्स देतात. त्या मानाने आपल्याला देत नाही. त्यामुळे दिया तले अंधेरा हे वाक्य भाजप कार्यकर्त्यांना असं वाटलं, अरे वहिनीने आमचं मनामधलं वाक्य वापरलं, की आम्हालाही असं वाटतं की आमच्या वाट्याला त्यांचा उजेड येत नाही. असा एक वेगळा अर्थ त्यातून निघू शकतो. पण एक अतिशय चांगली अशी मुलाखत अमृता वहिनींनी दिली आणि सरिता कौशिक तर मास्टर आहेत मुलाखत घेण्यामध्ये. एक संवाद कसा तयार करावा, कसं समोरच्याला बोलकं करावं याच्यामध्ये आणि त्यांनी एक स्वतःच्या व्यक्तिमत्वाची छाप आता एबीपी माझावर निश्चितपणे निर्माण केलेली आहे आणि त्या दृष्टीने अमृता वहिनींची ही मुलाखत ही एक सुंदर अशी सुरुवात त्यांच्या पॉडकास्टच्या मालिकेला झाली असं मी म्हणेन. सरिता कौशिक यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि अमृता वहिनींनी सावधपणे जरी दिली असली तरी मोकळेपणाने दिली हेही कबूल करायला हवं. त्यांचंही अभिनंदन.